नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 1.2 द फन दे हॅड या पाठाचा वर्कशॉप बघणार आहोत. परंतु या पाठाचा पार्ट 1 म्हणजेच वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, चिटचॅट क्वेश्चन्स आणि मार्जिन क्वेश्चन्सचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या पाठाचे क्वेश्चन्स खूप मोठे आहेत म्हणून हा पाठ आपण 2 पार्टमध्ये केलेला आहे, ज्याचा पार्ट 1 ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे. तर आज आपण या पाठाचा वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी, ॲक्टिव्हिटी आणि जो इतर काही भाग जो सोडवण्यासाठी दिलेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर चला तर मग सुरुवात करूया यातील वर्कशॉपला. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. आता या ठिकाणी आपल्याला पंक्च्युएशन मार्क योग्य ठिकाणी द्यायचे आहेत. त्यामध्ये ए, व्हेअर डीड यू फाइंड इट. तर तुम्हाला हे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे की कोणत्या ठिकाणी कोणता मार्क दिलेला आहे. व्हेअर डीड यू फाइंड इट या ठिकाणी क्वेश्चन मार्क आणि ब्रॅकेट दिलेला आहे. बी, व्हॉट्स इट अबाउट. तर ब्रॅकेट आणि क्वेश्चन मार्क या ठिकाणी देखील आहे. व्हॉट्स इट अबाउट. सी, दे हॅड अ टीचर. या ठिकाणी फुल स्टॉप आणि ब्रॅकेट दिलेला आहे. ते व्यवस्थित निरीक्षण करून तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर क्वेश्चन डी, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. तर यामध्ये हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर याला ब्रॅकेट आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ई, शुअर, कॉमा, इफ दे वर द सेम एज. तर या ठिकाणी ब्रॅकेट आणि फुल स्टॉप दिलेला आहे. शुअर इफ दे वर द सेम एज. या गोष्टी तुम्हाला निरीक्षणानेच कळतील, त्यामुळे व्यवस्थित निरीक्षण करून घ्या कोणत्या ठिकाणी कोणता मार्क दिलेला आहे. Second question, the following sentences have an unusual meaning in the context of the story. Write that these sentences would mean today and what they mean in the context of the story. आता खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचा अर्थ जरा वेगळा आहे, असामान्य आहे. आता हे जे सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याचा आजचा अर्थ काय आणि पुस्तकाच्या किंवा कथेच्या स्वरूपात त्याचा अर्थ काय किंवा कोणत्या अर्थाने ते वापरलेले आहेत ते लिहायचं आहे. तर यामध्ये ए, शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. द मीनिंग टुडे म्हणजे आजचा याचा अर्थ आहे शी हॅड बीन होपिंग दे वूड ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम हिज जॉब फॉर एव्हर. आणि मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी, या स्टोरीमध्ये त्याचं मीनिंग आहे शी हॅड बीन होपिंग दे वूड रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमनंटली. B, they had taken Tommy's teacher away for nearly a month. Meaning today, they had suspended Tommy's teacher for nearly 1 month. Meaning in the context of the story, they had stopped screening Tommy's teacher for nearly a month. C, it wasn't a regular teacher, it was a man. आजचा अर्थ आहे मीनिंग टुडे, इट वॉजंट द टीचर हू रेग्युलरली डिड द टीचिंग वर्क इन स्कूल, इट वॉज सम पर्सन हू टॉट द स्टुडंट्स. मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी, इट वॉज द मेकॅनिकल टीचर हू गेव लेसन्स टू स्टुडंट्स ऑन स्क्रीन रेग्युलरली. डी, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. तर याचा आजचा अर्थ आहे मीनिंग टुडे, दिस क्वेश्चन इज मीनिंगलेस इन दिस डेज बिकॉज टीचिंग वर्क इज ऑलवेज डन बाय सम पर्सन, मेल टीचर और फीमेल टीचर. मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी, they had the mechanical teacher and they didn't expect a man in place of the mechanical teacher. E, a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl its teacher. Meaning today, the teacher has to deal with the students according to the need of the whole class and use suitable method of teaching. Meaning in the context of the story, the mechanical teacher has to be adjusted according to the need of individual student or the subject taught. Third question, write words related to the following words, at least 10 words each. आता खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दाला अनुसरून आपल्याला काही शब्द लिहायचे आहेत.
तर असे 10 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर ते शब्द पाहूयात. या ठिकाणी सेंटरला दिलेला आहे बुक, तर त्याला अनुसरून किंवा त्याला रिलेटेबल असे आपल्याला 10 वर्ड्स लिहायचे आहेत. पाहूया. बुक सेलर, ऑथर, लेसन्स, इन्फॉर्मेशन, नॉलेज, नॉवेल, स्टुडंट, टीचर, कवर, पोएट्री, बुक डिपॉट, पेजेस. तर तुम्ही यापेक्षा वेगळे देखील शब्द या ठिकाणी लिहू शकता. हे लिहिले तरीही चालतील. त्यानंतर आहे स्कूल. तर स्कूलशी रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. जसं टीचर्स, स्टुडंट्स, ॲक्टिव्हिटीज, स्टडी, टीचर्स रूम, प्रिन्सिपल, क्लासेस, होमवर्क, बुक्स, लायब्ररी, एज्युकेशन आणि प्लेग्राऊंड. त्यानंतर आहे फॅमिली. याच्याशी रिलेटेड शब्द आहेत केअर, प्रोटेक्शन, पॅरेंट्स, होम, लव, अंकल, बॉन्डिंग, स्मॉल, सन, डॉटर, मदर आणि फादर. फोर्थ क्वेश्चन आहे डिस्कस हाऊ वुड यू लाईक टू लर्न फ्रॉम अ ह्युमन टीचर ऑर अ मेकॅनिकल टीचर. प्रेझेंट युअर आर्ग्युमेंट इन द फॉर्म अ चार्ट. आता या ठिकाणी आपल्याला चार्ट बनवायचा आहे आणि त्यामध्ये ह्युमन टीचर पासून शिकण्याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस लिहायचे आहेत आणि मेकॅनिकल टीचरपासून शिकण्याचे फायदे आणि तोटे थोडक्यात सांगायचे आहेत. त्या चार्टमध्ये आपल्याला ते फिल करायचे आहेत. तर पुढे पाहूया. यामध्ये आपण सुरुवातीला घेऊ ह्युमन टीचर, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. यामध्ये फर्स्ट इंटरॅक्टिव्ह. यामध्ये फायदा आहे इंटरॅक्टिव्ह आणि नुकसान आहे किंवा तोटा आहे नॉट अवेलेबल ॲट ऑल टाइम्स. सेकंड इनोव्हेटिव्ह अँड डिसॲडव्हान्टेजेस टेक्स टाइम टू इव्हॅल्युएट स्टुडंट्स. थर्ड ॲडव्हान्टेज सपोर्टिव्ह अँड हेल्पफुल अँड डिसॲडव्हान्टेज लिमिटेड नॉलेज. फोर्थ ॲडव्हान्टेज आहे अंडरस्टँड द स्टुडंट्स माइंड. डिसॲडव्हान्टेज नीड्स ट्रेनिंग फॉर टीचिंग. त्यानंतर आहे मेकॅनिकल टीचर. तर यांचे देखील ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज सांगायचं आहे. ॲडव्हान्टेज आहे फर्स्ट इझिली अवेलेबल, डिसॲडव्हान्टेज नॉट सपोर्टिव्ह. सेकंड ॲडव्हान्टेज आहे फुल ऑफ नॉलेज, डिसॲडव्हान्टेज नॉट इनोव्हेटिव्ह. थर्ड क्विक अँड रिस्पॉन्सिव्ह, डिसॲडव्हान्टेज कॅन हॅव मेकॅनिकल इश्यूज. फोर्थ ॲडव्हान्टेज आहे कॅन बी ॲडजस्ट टू एनी लेवल. फोर्थ डिसॲडव्हान्टेज आहे नो ह्युमन फिलिंग्स. फिफ्थ क्वेश्चन आहे रीराईट द फॉलोविंग यूजिंग कंप्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता खाली काही वाक्य दिलेले आहेत, त्यामध्ये शब्द आहेत जसं यू आर, आय ॲम, शेल हॅव किंवा विल हॅव. तर असे शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला दिलेले आहेत, तर त्याचा लॉंग फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर पाहूया. ए व्हेन यू आर थ्रो. व्हेन यू आर थ्रो, यू आणि आर आपण या ठिकाणी सेपरेट केलेलं आहे. तसंच सेकंड सेंटेन्स पाहूया. बी अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. तर याचं निरीक्षण करा. वाक्य जशाच तसं लिहायचं आहे, फक्त फुल फॉर्म लिहायचा आहे. अँड इट इज, इट्सचं इट इज हे लॉंग फॉर्म केलेलं आहे. बाकी वाक्य जशाच तसं. गुड फॉर प्लेंटी मोर. सी आहे आय वुडंट थ्रो इट अवे. तर वुडंटचा आपल्याला लॉंग फॉर्म घ्यायचा आहे. आय वुड नॉट थ्रो इट अवे. डी शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक. तर हॅडंटचा आपल्याला लॉंग फॉर्म घ्यायचा आहे. शी हॅड नॉट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. ई व्हॉट्स इट अबाउट. तर व्हॉट्सचा आपल्याला लॉंग फॉर्म घ्यायचा आहे. व्हॉट इज इट अबाउट. एफ आय हॅव स्लोड इट अप.
तर आय हॅव हे आपल्याला सेपरेट लिहायचं आहे. आय हॅव स्लोड इट अप. जी, आय डोंट नो. तर आय डू नॉट नो. डोंटचा आपण डू नॉट हे लॉंग फॉर्म केलेला आहे. एच, इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. वॉजंटचा आपल्याला फुल फॉर्म करायचा आहे. इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर. आलं लक्षात? आत्तापर्यंत आपण वर्कशॉप पाहिलेला आहे. तर आता लँग्वेज स्टडीचा जो काही भाग आहे तो पाहूया. 6th क्वेश्चन, अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. आपल्याला वर्ब्सला अंडरलाईन करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत कंसात. तर त्यामध्ये आपल्याला टेन्स दिलेले आहेत. तर ते कोणत्या टेन्समध्ये आहे त्या टेन्सला अंडरलाईन करायचं आहे. तर पाहूया. फर्स्ट, मार्गी इवन रोट अबाउट इट. तर रोट हा आपला अंडरलाईन राहील आणि हा येईल पास्ट टेन्स. त्यामध्ये सेकंड आहे, टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. तर यातील वर्ब कोणता आहे? फाउंड. आणि टेन्स कोणता आहे? पास्ट टेन्स. थर्ड आहे, माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. यातील वर्ब आहे नोज आणि टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. आता बी सेक्शनमधील पाहूया. फर्स्ट, मार्गी वॉज स्कॉर्नफुल. तर यामध्ये वॉज ला अंडरलाईन येईल आणि हा आहे सिंग्युलर. तर यामध्ये आपल्याला सिंग्युलर आहे की प्लुरल आहे ते सांगायचं आहे. सेकंड आहे, दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. तर इज या शब्दाला अंडरलाईन येईल आणि सिंग्युलरला अंडरलाईन येईल. थर्ड, अँड द टीचर्स वर पीपल. वर या शब्दाला अंडरलाईन आणि वर म्हणल्यानंतर हा येईल प्लुरल. 6th क्वेश्चनमध्ये आपल्याला खाली काही सोडवण्याचा भाग दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर तो आपण सविस्तर घेऊया. यामध्ये चेंज द वर्ब फ्रॉम अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. खाली काही आपल्याला वाक्य दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायला सांगितलेले आहेत. प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळ्या चेंजेस आहेत. जसं फर्स्ट आहे, आय डोंट नो. आता या ठिकाणी चेंज आहे, आयच्या बदल्यात आपल्याला शी यूज करायचा आहे. तर आय किंवा शी हे प्रोनाउन आहेत, आपण नावाच्या बदल्यात वापरतो की नाही, तर हे चेंज करायचे आहेत. तर आयच्या बदल्यात आपण शी घेतलं तर वाक्य कसं होईल? शी डोंट नो. सेकंड आहे, माय फादर नोज. या ठिकाणी चेंजेस आहेत, माय फादरच्या ऐवजी वी यूज करायचा आहे. तर या ठिकाणी येईल वी नो. थर्ड आहे, आय ॲम फॉलोविंग इन युअर फूटस्टेप्स. चेंजेस आहेत, आयच्या बदल्यात ही यूज करायचा आहे. ही इज फॉलोविंग इन युअर फूटस्टेप्स. वाक्य कसं बदलतंय त्यानुसार पाहायचं आहे. आय सोबत ॲम येईल तर ही सोबत ॲम येईल का? नाही, तर ही सोबत इज येईल. कारण ही हा एकटाच आहे, त्यामुळे इज या ठिकाणी वापरावं लागेल. आलं लक्षात? आता या ठिकाणी लँग्वेज स्टडीचा देखील भाग झालेला आहे. तर ॲक्टिव्हिटी खाली दिलेल्या आहेत ते पाहूयात. ती कशाची आहे? लिव्ह इंग्लिश ऑनलाईन शॉपिंग. तर ऑनलाईन शॉपिंगच्या विषयी आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही डिटेलमध्ये टेक्स्टबुकमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये बघून घ्या. त्या आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. बी, राईट इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर हाऊ तेजस्विनी अँड संतोष बॉट अ गिफ्ट फॉर दीदी ऑनलाईन. त्यांच्या दीदीसाठी त्यांना गिफ्ट द्यायचं आहे, तर मग ते कसं ऑनलाईन वस्तू घेतात त्याचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला ती प्रोसेस लिहायची आहे. They signed up and created their account on internet. Then they selected the gift of their choice from the given categories. They added the gift to the cart and paid the total amount via online banking. When the gift was delivered to them, they checked and ensured that the gift was genuine. तर ते ऑनलाईन शॉपिंग कशी करायची त्याबद्दल या ठिकाणी स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला याच ॲक्टिव्हिटीमध्ये सी दिलेला आहे, यूज द वेबसाईट, आणि त्याखाली क्वेश्चन्स आहेत, लुक ॲट अबोव वेब पेज अँड टेल.
यामध्ये क्वेश्चन आहेत. फर्स्ट, द नेम ऑफ द वेबसाईट. आता हे चित्र बघून तुम्हाला ह्या गोष्टी ओळखायच्या आहेत. तर या ठिकाणी वेबसाईट कोणती आहे? www चला शिकूया.com. तर सेकंड आहे व्हॉट वी कॅन बाय देअर. आपण त्या ठिकाणी काय घेऊ शकतो? वी कॅन बाय बुक्स, एज्युकेशन, टॉईज, स्टेशनरी, ई लर्निंग. थर्ड, द ऑफर ऑन पोस्टर कलर्स. पोस्टर कलरवर कोणती ऑफर आहे? कोणती आहे? अ पेंट ब्रश फ्री. त्यानंतर डी आहे रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड आन्सर फ्रॉम पेअर्स अँड फ्रेम सिमिलर क्वेश्चन्स अँड आन्सर ऑर दिस वेबसाईट. आता या ठिकाणी आपल्याला फक्त हे रीड करायचं आणि खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे एकदा व्यवस्थित वाचून घ्या आणि तसेच क्वेश्चन थोडाफार बदल करून बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये ई क्वेश्चन आहे. Suppose one of your parents or an older relative wants to know about online shopping and you are explaining how to do it. Write a conversation between you and your parents or relatives about it. म्हणजे तुमचा एखादे नातेवाईक किंवा तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा तर अशा कोणाला ऑनलाईन शॉपिंगबद्दल शिकायचं असेल तर तुमच्यामध्ये जे काही संवाद होतोय तो या ठिकाणी लिहायचा आहे आणि तुम्ही त्यांना ते ऑनलाईन शॉपिंग करायचं कसं शिकवता ते कन्व्हर्सेशन या ठिकाणी लिहायचं आहे. तर या ठिकाणी पाहूया. अ कन्व्हर्सेशन अबाउट ऑनलाईन शॉपिंग बिटवीन मॉम अँड मी. म्हणजे आई आणि माझ्यामधील हा ऑनलाईन शॉपिंगचं कन्व्हर्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. मॉम, सन, आय नीड टू बाय सम क्लॉथ्स फॉर डेली यूज. आय विश टू ट्राय ऑनलाईन शॉपिंग बट डोंट नो द प्रोसेस. Me, don't worry mom, I am there to help you. Let's sign up first. Mom, I suppose it's quite complicated. Me, not at all mom. Now go on the search bar and type whichever clothes you need. Mom, I don't have any particular clothes in mind. Me, well, then we will click here on the women's clothes option and select. Mom, these seems nice and are in my budget. Me, then add them to the cart. Now we have ordered the dresses. They will deliver the product within 5 to 6 days. Mom, very good. It's very simple, isn't it? Me, sure it is. Now, do you want to pay via net banking, credit card or cash on delivery? Mom, I prefer cash on delivery. Me, okay, we are done here. We can even track our order to find where your dresses have reached. तर अशा पद्धतीचा हा संवाद आहे. F. Form pairs discuss the advantages and disadvantages of online shopping and fill the following table. आता या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. यामध्ये ऑनलाईन शॉपिंगचे फायदे आणि तोटे आपल्याला लिहायचे आहेत. फायदा आहे टाइम सेव्हिंग, तर तोटा आहे डिले इन डिलिव्हरी. दुसरा फायदा आहे वाईड कन्सेशनल, तर तोटा आहे रिक्वायर्ड इंटरनेट कनेक्शन. थर्ड आहे चीप अँड कन्सेशनल, तर तोटा आहे क्वालिटी अँड कंडिशन ऑफ प्रोडक्ट अनसर्टेन. फोर्थ ॲडव्हांटेजेस आहे व्हेरियस फिल्टर्स टू फाइंड आवर पिक. डिसॲडव्हांटेज डिलिव्हरी अँड शिपिंग. फिफ्थ ॲडव्हांटेज क्विक पेमेंट आणि फिफ्थ डिसॲडव्हांटेज आहे डिलिव्हरी अँड शिपिंग चार्जेस आर एक्सपेन्सिव्ह. त्यानंतर क्वेश्चन आहे राईट अ पॅरेग्राफ ऑन ऑनलाईन शॉपिंग युजिंग द पॉईंट्स इन द ॲबो टेबल. आता आपण जो टेबल बनवला आहे त्याच्या आधारे किंवा ते पॉईंट्स वापरून आपल्याला ऑनलाईन शॉपिंगबद्दल एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. तर पाहूयात. Nowadays, online shopping is blessing for them who doesn't have a time to utilize. For them, it is a time-saving shopping. No need to go in shop. Everything is there on a click. Online shopping gives you various offer. You can compare product, can use various filters to use our product.
It access you to quick payment, though it is advantages. It has some disadvantages too. Sometimes there is delay in delivery. It needs internet connection. Without it we cannot imagine online shopping. तर अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण वर्कशॉप या ठिकाणी सांगता येईल. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. यामध्ये आपण पूर्ण वर्कशॉप कव्हर केलेला आहे, लँग्वेज स्टडी कव्हर केलेली आहे, ॲक्टिव्हिटी जी काही यामध्ये ऑनलाईन शॉपिंगविषयी दिलेली आहे ती कव्हर केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही अशी आशा करते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओचा पार्ट 1 ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तेही तुम्ही चेक करा. तेही तुमच्या नक्कीच फायद्याचा राहील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.